विदर्भ न्यूजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातल्या धारणीमध्ये पोलीस विभागाची मोठी कार्यवाही। 35 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा मुद्देमालासह जप्त। मध्य प्रदेश ते महाराष्ट्र प्रतिबंधित गुटखा तस्करी उघडकीस आली। मध्य प्रदेश ते महाराष्ट्र अशी आंतरराज्य प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना मिळाल्यानंतर त्यांनी ही माहिती धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना दिली। मिळालेल्या माहितीनुसार धारणी पोलीस स्टेशन हद्दीत ढाकणा फाट्यानजीक सापळा रचून आयशर ट्रकला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये आधी विद्युत कनेक्शन करिता वापरण्यात येणारे वायर व त्यामागे मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधित गुटखा वाहतूक केल्याचे आढळून आले। ट्रक आणि प्रतिबंधित गुटखा मुद्देमालासह जप्त करण्यात आलेला आहे। तब्बल एक आयशर ट्रक भरून प्रतिबंधित गुटखा तस्करीवर धारणी पोलिसांनी कार्यवाही केल्यानंतर गुटखा तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। धारणी पोलिसांना इंदोर मध्य प्रदेश ते महाराष्ट्र अमरावती येथे प्रतिबंधित गुटख्याची एक मोठी खेप तस्करी करणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्या माहितीनुसार ट्रक क्रमांक MP 09 GF 9483 आयशर ट्रकला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित गुटखा पानबहार हॉट अशा प्रकारचा गुटखा पाऊच मोठ्या प्रमाणावर वाहतूक करीत असल्याचे आढळून आले। धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे व इतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ट्रकला मुद्देमालासह जप्त करून ट्रक चालक जयश मिश्रा आणि ट्रकचा कंडक्टर रामलाल मेहरा यांना अटक करण्यात आली आहे। अटक केलेले चालक व कंडक्टरला विचारपूस केली असता हा प्रतिबंधित गुटखा विक्रम उर्फ विक्की सच्चानंद मंगलानी राहणार इमलीवाला प्लॉट अमरावती, सय्यद जुनेद सय्यद जब्बार राहणार अमरावती आणि शेख अमीन शेख नाझीम राहणार जुनी वस्ती बडनेरा यांचा असल्याची त्यांनी कबुली दिली। धारणी पोलीस विभागाकडून सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 123 नुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे। पोलीस विभागानुसार दिलेल्या माहितीनुसार हा प्रतिबंधित गुटखा 25 लाख रुपये किमतीचा आणि जप्त केलेला आयशर ट्रक 10 लाख रुपयांचा असा एकूण 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धारणीच्या इतिहासामधील प्रतिबंधित गुटख्यावर ही आजपर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे बोलले जात आहे। ही कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, PSI सतीश झालटे, PSI ईश्वर सोळंके, पोलीस अंमलदार शेख गनी, राम सोळंके, कृष्णा जामुनकर, संजय मिश्रा यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली। धारणी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या प्रतिबंधित गुटख्याच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कार्यवाहीनंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यापासून तर मध्य प्रदेश पर्यंत प्रतिबंधित गुटखा तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। अधिक तपास धारणी पोलीस करीत आहेत। माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद सर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही गोपनीय खबरेवरून आयशर ट्रक ची चेकिंग केली असता त्या आयशर ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटखा मिळून आलेला आहे आणि सदर गुटखा कुठून आणला, कुठे नेत होता, याच्यामध्ये कोणकोणते आरोपी सहभागी आहेत याच्याबद्दलचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।